4 वाजले काय गड्या? अलाराम वाजून राहिला. अम्मा बाई 4:30 वाजले. 4 वाजताचा अलाराम लावला होता. जागच नाही आली मला 4 वाजता. लेट झोपली त्याच्यानं. अन उठायची तर इच्छा नाही होऊन राहिली एवढ्या सकाळी सकाळी. 6 वाजता झोपेतून उठतो तर कोण उठते 4 वाजता? असं वाटते अजून झोपून राहा अंगावर घेऊन. पण नाही, आता उठतो आणि कामाला लागतो. आई म्हणे लवकर उठजो, लवकर उठजो, लवकर लवकर कामं करजो म्हणे. आपल्याला लवकर जायचं आहे सारबर्डीले. तर चाल बाप्पा, आता उठतो आणि कामाला लागतो. 8 वाजेपर्यंत डब्बा गिब्बा बांधून अंग पाय धुवून सगळं रेडी झालं पाहिजे. 8 वाजता येईन म्हणे ऑटो. त्या हिशोबानं आता लवकर लवकर कामं करतो. गण्या तर मस्त पसरू पसरू झोपून राहिला. झोपू देतो त्याला. उठा लागन 6-6:30 वाजता आणि अंग पाय धुवा लावा लागन. आणि नाश्ता वास्ता करून कर मग तयारी. चाल गड्या, डब्यासाठी बेसन पोळ्या बनवून घेतो. आणि आंघोळीला पाणी ठेवून द्या लागन इस्त पेटून चुलीवर. म्हणजे पाणी तपन तर एका जणाच्या आंघोळ्या होत राहते. मग एक काम करतो, सध्याच काही इस्त पेटवत नाही एवढ्या लवकर. सकाळी सकाळी 4:30 वाजले आणि सगळेचे सगळे झोपलेच आहे. आता पहिले डब्बा बनवून घेतो, मग पाणी तपन आंघोळ करून घेईन. तोपर्यंत सगळे जण उठतेस. आणि आई तर झोपली आहे, आईले काही उठवत नाही आता सध्याच. झोपले आहे तर झोपू देतो आईले, सध्याच काही उठवत नाही. तोपर्यंत डब्बा गिब्बा बनवून घेतो आणि मग 5-5:30 वाजता उठवा लागन आईले. अमाय बबिता किती वाजता उठली? आई मी काय 4:30 वाजता उठली. हा काय 4:30 वाजता उठली तर मला उठवले नाही. मग आता मला भांड्याचा आवाज येऊन राहिला. मी म्हटलं एवढ्या सकाळी सकाळी उठली काय बबिता? पाहतो तर 5 वाजले. उठवायला पाहिजे होतं ना तू उठली तर. तेव्हाच उठवायला पाहिजे होतं. तू बी बरीच आहे, झोपली तर झोपूच देतं मले. आई मी म्हटलं आता डब्बा बनवायचा आहे तर मी तर बनवून घेतो डब्बा. मग तुमचं कोणतं काम आहे एवढ्या सकाळी उठून? त्याच्यानं काही उठवलं नाही. मी म्हटलं 5-5:30 वाजता उठवतो म्हणत होती तुम्हाला. आणि मग पाणी गरम करायला लावतो अशी म्हणत होती. हा काय इस्त पेटवा लागते काय? बरं ठीक आहे, मी बाहेर इस्त पेटवतो आणि ठेवून देतो आंघोळीले पाणी. हो आई ठेवून द्या. काय बनवून राहिली मग डब्यावर? आई आंबट बेसन पोळ्या बनवतो म्हटलं. म्हणजे उन्हाच्या यानं आंबट बेसन काही इटत नाही ना, काही नाही. आंबट बेसन पोळ्या बनवतो मग. बरं ठीक आहे, आंबट बेसन पोळ्या बनव. आणि मोठ भिजू घातली होती ना काल? हो आई मोठ भिजू ठेवली ना, रात्रीच तर ठेवली. आता उसळ बनवून घेतो. तिकडे पकडा लागन आणि घरी ठेवा लागन थोडीशी. हो तर बनवून घे, मी आंघोळीले पाणी ठेवतो आणि मग तुले पीठ भिजून देतो पोळ्या बनवासाठी. आई मी स्वयंपाकाचं पाहतो म्हटलं काय काय बनवायचं आहे काय काय नाही. तर तुम्ही एक काम करा, पाणी तपाले ठेवून द्या आणि मग आंघोळ करून मग आपल्या पूजापातीचं सामान काढून घ्या. काय काय नेवायचं आहे काय काय नाही तर. आणि फुलं तोडून घे जा. अमाय हो बबिता, फुलं तोडा लागन नाही तर मग फुलं तर भेटत नाही. हो आई, तर एका थैल्यात पूजेचं सामान ठेव जा आणि एका थैल्यात आपल्या डब्याचं सामान. तर त्याच्यात न्यूजपेपर, आपल्या पाण्याच्या बॉटला, अजून चमचे, हे ते काय काय ठेवायचं आहे ते ठेव जा. बरं ठीक आहे ना बबिता, ते सगळं पाहून घेईन मी. बरं बनव मग डबा. हो आई. चाल गड्या, पाणी तपेपर्यंत ब्रश करून घेतो आणि चहा घी पिऊन तयार राहतो. पाणी तपल्याबरोबर आंघोळ करून घ्या लागत आणि मग बाकीच्या तयाऱ्या करणार. आणि पाणी तपायला जास्त टाइम नाही लागत, 10 मिनिटात पाणी तपते. आणि उन्हाळ्यात तर जास्त गरम पाणी नाही पाहिजे. प्रकाशचाही काय चालू आहे? काही नाही हो, आंघोळीले पाणी ठेवलं. काय म्हणता तुम्ही? आंघोळीले पाणी ठेवलं तर आरामात कामं करणं. हा एवढ्या सकाळी सकाळी भांडे गाले वाजून राहिले. हा तूही झोप खराब करतो, तुझ्या बरोबर माई झोप खराब करतं. झोपले आहे ना सगळे, झोपू दे ना आरामात. अहो झोपा ना तर. मी का तुमच्या कानापाशी टाटा वाजून राहिली काय का भांडे वाजून राहिली? झोपा तुम्ही चुपचाप अंगावर घेऊन. तुम्हाला कोण बोलावलं इकडे? बोलावलं नाही पण आवाज किती करून राहिली तो. हा पाणी टाकू दे तर बकेट इथं ठेवू दे तिथं ठेवू दे. हा आवाजच आवाज येऊन राहिला तिकडे मले. आणि काय ते झोप लागन मग. आणि केस गिस कायले सोडून घुमून राहिली? बांध ना ते केस. हो बांधतो ना. आता जमतेम झोपेतून उठली. आता इस्त विस्त पेटवलं आणि आंघोळीले पाणी ठेवलं. मग जातो ना आंघोळीले मी. अंग पाय धुतो ना मग रेडी होतो मी. काही कर ना तू. हा अंग पाय धुई रेडी होय. हा काही कर पण आवाज तर कमी कर. आवाज कमी कर, आवाज कमी कर. आता काय झोपाचा टाइम आहे काय? 5:15 वाजले ना. उठा तुम्ही बी. उठा मस्त चहा बनव तुम्ही आता. चहा घे प्या आणि जा कोठ्यावर शेणपोयटा करा तिकडे. डोकं की का फिरलं काय हो तुया? हा एवढ्या सकाळी सकाळी पाठवतं मले. आरामात उठन मी 6 वाजता. थोडासा झोपतो मी. रात्री उशिरा झोपलो होतो, झोप नाही झाली माई. आता आवाज नको करू आणि भांडे नको वाजवू.
अहो चहा बनवतो ना मी तुमच्यासाठी. हा मस्त गोड गोड चहा बनवून आणतो. आता काय झोपून राहिले? 5 वाजता डबल उठून कोण झोपते? हा उठा आता, काही झोपू नका. हत्तीची बहीण माय, आता तू नाही झोपत तर मले नाही झोपू देत काय? बरीची बहीण बनवले का ले चहा बनव. हो हो ब्रश करतो आणि बनवतो मग मी चहा. बरं ठीक आहे, मग मी थोडासा लुटतो. चहा बनल्यावर देजो मग आवाज. हो हो. अमाय गावात जाऊन पाहू का यायच्या तयाऱ्या झाल्या का नाही झाल्या? तर लवकरच येईन म्हणे ऑटोवाला 8 वाजता. 8 वाजेपर्यंत सगळ्याच्या तयाऱ्या झाल्या पाहिजे बाप्पा. हो एक वेळा जाऊनच पाहतो काय करून राहिले ना काय नाही. तर ह्या कोणाकोणाच्या तयाऱ्या झाल्या काय नाही पाहून येतो मी. अमाय आशा काय करते गड्या? आशाची झाली काय तयारी? जाऊन पाहू काय? आशा हो आशा, कामं गिमं करत असन, नाही तांगोडीली गेली असन म्हणूनच तर आवाज नाही देत. जाऊनच पाहतो ना आता हिच्या घरात काय करून राहिली येतं. अव बाई आशा म्हटलं दाणे काढत बसली. हे दाणे साईड न ठेवणं. कधी डब्बा बनवशील तू? बनवून घे काही बेसन पोळ्या नाही तर टमाटरची चटणी. काही बनवून घे. असं आहे काय दाण्याची भाजी बनवली पाहिजे म्हणून? घाई घुईत तर काही बनवून घ्या लागते. माहित तर होतं आज आपल्याला जा लागते म्हणून, तरी तू मस्त आरामात दाणे काढून राहिली. शांता काकू टेन्शन नका घेऊ. माहित आहे मला आपल्याला जा लागते म्हणून. डब्बा गिब्बा बांधून तयारच आहे मी. आता बसल्या बसल्या म्हटलं दाणे काढून ठेवून देतो संध्याकाळसाठी. पाणी तपायला ठेवलं. पाणी गरम झालं म्हणजे जातो आंघोळीले मी. हाव काय आंघोळ व्हायचीच आहे काय? कधी करशील बाप्पा तयारी? इथंच 10 वाजवशील काय? थोडेसे हात उरकून कामं करणं. किती वाजता उठली तू झोपेतून? काकू लवकरच तर उठली. 5 वाजता उठली ना. झाले आता सगळे कामं झाले, फक्त आंघोळ व्हायची राहिले. बरं कर मग लवकर. आता 7 वाजून राहिले ना आंघोळ व्हायची आहे म्हणतं. कधी करशील बाप्पा आंघोळ ना कधी करशील तयारी? अमाय बाई ऑटोवाल्याचा मिस कॉल आला मले. पाय हो आशा, ऑटोवाल्याला 8 वाजता सांगितलं होतं तर त्याचाही मिस कॉल आला मले. काय म्हणते आता ह्यात विचारत असन झाल्या काय बा तयाऱ्या म्हणून तुमच्या. अन तू बसली मस्त आरामात दाणे काढत. आता पाणी तपलं असन घेऊन जाय अन बड बड 2-3 डब्बे अंगावर पाणी उघड आणि चालले काले कर तयारी. हो काकू करतो करतो. हाँ हॅलो बोल ना दादा. हाँ मौसी, मैं ये बोल रहा हूँ, आप लोगों की हो गई क्या तैयारी? हो झाली आमची तयारी झाली. ये ना तू ये 8 वाजेपर्यंत ये. 8 सव्वा 8 वाजेपर्यंत. मौसी मुझे सही सही टाइम बताओ ना आप. 8 बजे आऊँ, 8:15 बजे आऊँ, 8:30 बजे आऊँ, उस हिसाब से निकलूंगा मैं घर से. नहीं तो वहाँ पे आके मुझे आधा 1 घंटा रुकना पड़ेगा. नाही आधा 1 घंटा नाही. ये ना तू 8:15 वाजता ये. 8:15 वाजता निघून जाऊ आपण. ठीक है मौसी, आता हूँ फिर. बरं ठीक आहे ठेव मग फोन. घेऊ आशा कर लवकर तयारी. येऊन राहिला ऑटोवाला. हो काकू आता तर मी पटकन जातो आंघोळीले. बरं कर मग तू आंघोळ कर आणि तयार होय. तोपर्यंत मी इकडे गावात जाऊन पाहतो याच्या तयाऱ्या झाल्या काय तर. सगळेले काढा लागल ना आता. हो काकू याटो याच्या पहिले वडाच्या झाडापाशी जमा व्हा म्हणा सगळेले. नाही तर काय मग. बरं ठीक आहे येतो मग. हो काकू. प्रीती काय करत होती बाई? एवढा टाइम लावला घरून येवाले? काही नाही काकू डब्बाच बांधत होती. माहित तर आहे की आपल्याला लवकर जात आहे म्हणून. एक दिवस लवकर उठा लवकर सकाळ काम करून घ्या. होऊन गेली काकू आता वेळ. आता जास्त टाइम नाही झाला. 8:30 पावणे 9 वाजून राहिले. 8:30 कुठं पावणे 9 वाजून राहिले. हाँ ना आंटी, अभी 8:45 बज गए और मैं 8 बजे से आके बैठा हूँ यहाँ पे. आने से पहले शांता मौसी को कॉल किया था. मौसी ने बोला 8 बजे निकल जाएंगे यहाँ से. उस हिसाब से आया था मैं, लेकिन मुझे रुकना पड़ा. मी म्हटलं होऊन जाईल बा सगळ्याच्या तयाऱ्या. सगळेले माहित आहे लवकर जात आहे लवकर जात आहे. त्या हिशोबानं बोलावलं तुले. बरं जाऊ दे काही नाही होत. शांताबाई अजून किती वेळ लागेल आपल्याला इथून? आता इथून काय हिवरखेड पाशी आलो ना आपण. आता इथून काय 20 मिनिट. हा काय 20 मिनिट लागेल ना? हा 20 मिनिट लागेल सालवाडीत पोचाले. आहे ना रे सलीम? हाँ मौसी. हा काय पोचलो समजा मग. हा शांता मावशी गर्दी तर आजही आहे. हो ना मी म्हणत होती गर्दी कमी झाली असन पण आजही गर्दी आहे बापा. तरी आता 1 हप्ता होत आला ना. हो मावशी उद्या शुक्रवार. उद्या 8 दिवस होणच जाते. हो ना तरी लोक होय का काय होई गर्दीच गर्दी आहे बापा जिकडे पाय तिकडे. अन काय म्हणते बरोबर चालता बापा सांभाळून एवढ्या गर्दीत. हो आणि आपापले बॅगा आणि आपापले पैसे गिसे बरोबर सांभाळून ठेव जा. आणि सोनं नाणं तर कोणी घालून नाही आलं ना? नाही काकू सोनं नाणं कोणी घालून येते काय यात्रेत? हो तेच म्हटलं. आपले पैसे वैसे बॅगा घे बरोबर सांभाळून ठेव जा. एवढ्या गर्दीत सांगता नाही येत कोण चोट्टे राहते कोण चांगले राहते तर. हो बापा आणि एवढ्या मोठ्या गर्दीत म्हटलं बरोबर चालता. हात पकडू नाही तर मग एखादी जण हरपली गिरपली तर इथंच पाहा लागेल कुठं गेली.
हारपू काकू कुठं पळून जाऊ काय? हा ते पोलीसवाले लोक राहते त्याच्याजवळ जायचं आणि सांगायचं मी हरपली म्हणा तर माझ्या समची जे आहे ते यात्रेतच आहे म्हणा. मग ते बरोबर बोलतेत ना त्याच्या त्या माईक मध्ये. ते तर आहे म्हणा पोलीस लोक राहते पोलीस लोकांजवळ जाता येते पण ते तिथपर्यंत गोष्टच काले पोहोचवता. हारप जा ना का मस्त एकामेकीवर लक्ष ठेव जा आणि बरोबर चाल जा. हो ते तर आहे म्हणा हरपत गिरपत नाही पण सांगून राहिले मी तुमच्या सगळेले माहित असलं पाहिजे ना. समजा जर कोणी हरपूनच गेला आपल्या याच्यातलं तर इकडे तिकडे भटकाचं नाही. डायरेक्ट पोलीस काकाजवळ जायचं आणि त्याला सांगायचं. नाही तर मग मोबाईल तर आहेच फोन लावायचा मी इथं आहे तिथं आहे मग आम्ही बरोबर येऊन जाऊ. हो ऐकलं ना सगळे ना? हो मावशी. बरं कुठे चालता? बरं चला ना मग मंदिरात जाऊ. हो चला ना काकू व्हा मग पुढं. आजी गाडी घेऊन दे ना मला गाडी घेऊन दे मग चाल. गण्या सध्याच तर घेऊ गाडी. आता संग संग ओझ वागवा लागल. अजून पायदळ आपल्याला 2.5 किलोमीटर जा लागते. मग काय आपल्याजवळ बॅगा आहे डब्बे आहे हे ओझ तू या खिलोण्याचं ओझ ओझच वागवत राहील काय? गावाला जाता जाता घेऊन देईन नाही तर काय मग. आणि याचं तर गाडी घेऊन दे घोडा घेऊन दे दुकानं दिसले तर बस घेऊन देच राहते. चला पहिले दर्शन वर्शन करून घेऊ. मस्त दर्शन झाल्यावर जेवण करू थोडंसं घुमू फिरू दुकानं पाहू स्वस्त महाग आणि मग घेऊ आणि मग गावाला जाऊ. हो ना काकू आताच नका घेऊन देऊ किलोने मी बी मगच घेईन घरी जाता जाता आणि आपण बी मगच पाहू नये मंगळसूत्र बांगड्या हे ते यात्रे स्वस्त राहते नाही तर काय मग. चला मग आता समोर जाऊ. बांगड्या गिंगड्या मस्त आल्या काकू. हो ना बांगड्या गिंगड्या मस्त आहे घेऊ लेकाले. घ्यावं आता इथं चपला आपला काढा आणि मस्त शांततेनं पूजा करा. आता गर्दी नाही आहे तर हे महादेवाची पहिली पायरी आहे तिथं पहिले पूजा करा लागते आणि मग इथूनच गुफेत जावाचा रस्ता लागते. हो घ्या लवकर नाही तर अजून तिकडून लोक येईन तर गर्दी होऊन जाईल. ये बाई लक्ष्मी आपण पूजा करू. काकू आपलं जेवण इथं बाकी आहे जेवण कधी करू मग आपण? अहो पहिले पूजा करून घे मग जेवण करून आरामात. लागली काय तुला भूक एवढ्या लवकर? नाही भूक नाही लागली विचारून राहिले मी जेवण कुठं करू. आता पहिले देव दर्शन करू आणि मग जेवण मग नंतर घुमणं फिरणं अशी बनवून राहिली मी. मग गावाला जाऊ. हो ना शांताबाई पहिले देव दर्शन करू मग जेवण खावण मग यात्रेत घुमू. नाही तर काय मग यात्रेत घुमाले बी लई टाइम लागते ना. इथं जाऊ दे तिथं जाऊ दे हे पाहू दे ते पाहू दे कम टाइम लागते काय सामान सुमान घ्यायला. बरं जाऊ द्या घ्या मग या पूजा करून घ्या पहिले.